सोनं घ्या सोनं, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. हे आपट्याचे पानं म्हणजे सोनं घ्या सोनं, जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. जे दसऱ्याला आपण एकमेकांना बोलतो आणि सोनं देतो, म्हणजे आपट्याची पानं देतो आणि सोनं घ्या सोनं असं आपण बोलतो. तर तुम्हाला माहीत आहे का की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का दिली जातात? नाही ना? माहिती असेल. एक दंतकथा आहे, मी जस्ट काही दिवसापूर्वी वाचली होती, कुठेतरी पाहिली होती. त्याच थोडीशी एक शॉर्टकटमध्ये सांगते. एवढी पूर्ण माझ्या आठवणीत नाही, शॉर्टकटमध्ये मेन पॉईंट सांगते. तर प्रभू श्रीरामचंद्रजीच्या कुळातला एक राजा होता. तो खूप धनवान होता, श्रीमंत ना. साहजिकच आहे, प्रभू रामचंद्रजींच्या कुळातले ते राजा होते, तर साहजिकच आहे की ती धनवान असणारच. तर त्यांची एक सवय अशी होती, तसे तर पूर्वीच्या काळातले जेवढेही लोक होते सगळे दान धर्म करणारे आणि सगळे चांगलेच होते. आणि प्रभू रामचंद्रजींच्या कुळातलेच म्हटले तर कायच बोलायचं, की ते खूप मोठे दानवीर राजा होते. की कुणीही आलं त्यांच्याकडे तर ते त्यांना काही जे मागितलं ते द्यायचे. तर त्यांना एक दिवस असं झालं की काहीतरी उत्सवात त्यांना जेवढं त्यांचा खजिना होता तो सगळा रिकामा झाला. म्हणजे लोकांना वाटण्यातच त्यांचा खजिना संपला, तर त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा दरबार बसलं. तर दरबारातनं एक साधू बाबा आले, साधू महात्मा आले. तर ते साधू महात्मा आले आणि ते त्यांना बोलले की राजन, मला भिक्षा द्या. तर राजन विचारतात की साधू महात्माजी काय पाहिजे तुम्हाला सांगा. तर ते मला बोलतात की मला धन पाहिजे. म्हणजे त्यांना जर पूर्वीच्या काळात असे होते की देव ब्रह्मा विष्णू महेश, आई काली, मा सरस्वती, महालक्ष्मी रूप बदलून यायची राजांची महाराजांची परीक्षा घेण्यासाठी. आजकाल तर कलियुगात कोणच येणार, कलियुगात तर ते राक्षस असुर लोक येतात पोरींना छेड काढण्यासाठी. तेव्हा देव यायचे की परीक्षा घ्यायला की कोण किती सत्यवान आहे हे बघण्यासाठी. तर ते आले महात्माजी आणि बोलतात की त्यांना परीक्षाच घ्यायची होती. तर ते विचारतात की राजन, मला धन पाहिजे. कसं तसं तर साधू महात्मांना त्यांना धन तरी काय करायचं, पण त्यांना राजाची परीक्षा बघायची होती. मग ते विचारतात की राजन, मला सोनं पाहिजे, सोनं धन जे काय तुमच्याकडे असेल मिळते. तर मग राजन म्हणतात की महात्माजी, माफी असावी, माझ्याकडचं धन तर कालच सगळं काही संपलं आहे. आता माझ्याकडे काहीच नाही आहे. तो तुम्ही आजच्या दिवस इथेच मुक्कामी राहा. उद्या मी युद्धाला जाणार आहे. युद्धावरून मी सगळं काही जेवढं जिंकून येईल ना ते मी तुम्हाला दान करेन. तर त्यांचं म्हणणं, ते हट्ट धरून बसले. परीक्षाच घ्यायला आले होते, मग ते हट्ट धरून बसले की नाही, मला आत्ताच पाहिजे. मग आता राजन प्रश्नात पडले की आता नेमकं काय करायचं, यांना काय द्यायचं. मग राजनच्या जे अंगण होतं ना, अंगणामध्ये एक आपट्याचं झाड होतं सोनेरी रंगाचे. त्यावेळी सत्ययुगात, त्या युगामध्ये झाडं पण असायचे, सोन्या चांदीचे झाडं यायची, हिरे मोतीचे. तुम्ही पाहिलं असेल श्रीकृष्णामध्ये की श्रीकृष्ण भगवान मोती पेटतात आणि मोतीचं झाड येतं. तर त्यावेळी असं असायचं की हे आपट्याचे पानं सोनेरी रंगाचे यायचे. आता तर काय कलियुग आहे, ते काळे पडलेत, ग्रीन कलरचे, डार्क ब्लॅकिश टाईपचे. तर त्यांनी हे पान त्यांना दिलं. आणि साधू महात्मा त्यांनी पण काही न प्रश्न विचारता, काही न कोणत्या प्रकारची काही न बोलता त्यांनी हातात घेतलं आणि हसले. तर ठीक आहे, तू पान जरी दिलं ना, मी त्यातही समाधानी आहे. मला छान वाटलं की तू काही खाली हात परत न जाऊ देता, तो एक पान का ना पण ते तू मला परत दिलं, ते तू मला दान दिलं. तर महात्माजी त्यांना बोलतात की राजन, मी आताही खूप खुश आहे की तू खाली हात नाही जाऊ दिला मला. मग त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझं नेहमी धनधान्याने भरून राहील. तुझं जे राज्य आहे ते नेहमी धनधान्य सुख संपत्ती ऐश्वर्याने भरून राहील. आणि जे हे आपट्याची पानं दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देईल, त्यांच्या घरात सुख समृद्धी, सुख शांती सगळं काही नेहमी नांदत राहील आणि ते लोक सुखाने राहतील. फक्त एवढंच आहे की तुम्ही कुणाला छेडू नका, कुणाला स्त्रीला त्रास देऊ नका. हे माझ्या बिहाफमध्ये मी बोलते. तर तेच बोलायचं आहे की सोनं घ्या सोनं. मनातलं सोनं तर कुणाकडेच नाही आहे तसं बघायला गेलं, पण ठीक आहे, हे आपली संस्कृती आहे म्हणून आपण एकमेकांना देतो. तर महात्माजींनी त्यांना आशीर्वाद दिला की ज्या सगळ्यांना असंच बोलायचं की तुम्ही सोन्याचं हे पान घ्या आणि सोन्यासारखे राहा. सोनं घ्या सोनं. हॅप्पी दशेरा. थँक्यू सो मच.